जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांनी बोरी पंचायत समिती गणासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. खऱ्या अर्थानं आजपासून भरणे कुटुंबाची दुसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली म्हणावं लागेल. काय सांगा मला. आदरणीय साहेब, आदरणीय दादा, आदरणीय ताई, आदरणीय वहिनी आणि मामा यांच्या माध्यमातून आज इथं पंचायत समितीसाठी मी फॉर्म भरण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर खरं तर एक संधी आहे आणि एक डायरेक्ट लोकांशी कनेक्ट होण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. बरं, काय अपेक्षित होतं राजकारणात उतराल ठरलं होतं असं घरी नव्हतं, असं काहीच ठरलं नव्हतं. आणि तुम्ही खरं तर मला ओळखता, मी तुमच्याशी म्हणजे आपलं 5-10 वर्षाची आपली नातं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की लोकांच्या आग्रहाखातर आज इथं फॉर्म भरण्यासाठी लोकांच्या आग्रहाखातर का मामाने ठरवलं मुलाला लॉन्च करायचं? नाही, असं काही नाहीये. तुम्हाला माहिती आहे की कालपर्यंत फॉर्म भरण्याचं असं काही आमच्या ह्याच्यात नव्हतं, माझ्या मनात तर काहीच नव्हतं. पण सगळ्यांनी आमच्या बोरी गणातील सगळ्या लोक एकत्र येऊन सगळ्यांनी मामाला खूप फोर्स केला. आणि खरं तर एक संधी, त्यांना माहिती की मी मागच्या 5 वर्षापासून सगळ्यांच्या सुखात दुःखात सगळ्यांच्या घरात जातोय, डायरेक्ट सगळ्यांची कॉन्टॅक्ट आहे आणि त्याची एक संधी मिळालेली. विरोधकांचा आरोप आहे घराणेशाही जपली, पुन्हा आपल्याच घरातील उमेदवार दिला, कार्यकर्त्यावर अन्याय झाला. झाला कार्यकर्त्यावर अन्याय? कोण इच्छुक होता का? म्हणजे तुम्ही त्याला कापलं तुम्ही उभं राहिला? नाही, असं काही नाही, कोण नव्हतं इच्छुक. जेवढे सगळे जण आलते सगळे मामांकडे आलते आणि त्यांनी फक्त एकच म्हणलं की बाबा मामा तुम्ही श्रीराजला उभा करा, म्हणजे आम्ही सगळेजण त्यांना सपोर्ट करतो. का बरं एवढा फोर्स का होता श्रीराज भरण्यासाठी? कुठपर्यंत पोहोचलाय तुम्ही? म्हणजे याचा अर्थ नक्कीच ग्राउंड लेवलवर तुम्ही पोहोचलाय. कसं आहे नेमकं? लोकांना असं वाटलं, सगळ्यांना वाटलं की बाबा की पंचायत समितीकडून जर मी चालू केलं तर एक सगळ्यांशी डायरेक्ट ग्राउंड लेवलला कनेक्ट करता येईल. तुम्हाला माहिती की पंचायत समिती म्हणलं तरी घरकुल योजना असते आणि पाण्यातली जे पाणी पुरवठा योजना असते की इतर काही काम असते, तर ते डायरेक्ट लोकांशी 1 to 1 कनेक्ट करण्याची एक संधी मिळेल श्रीराजला. आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी आग्रह मामाला केला. दोन्ही राष्ट्रवादी एक झालेत आता. कसं वाटतं? कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात होता, आता दोघंही एक झाला, एका रात्रीत निर्णय झाला, सगळेच जण घड्याळावरती आहेत. असं काही नाही, मागच्या महानगरपालिकेला पण एकत्रच होतो. आता येणाऱ्या काळात पण जे दादांनी पवार साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो योग्यच निर्णय असं मी मानेन. हर्षवर्धन पाटील सोबत आहेत, आता जुळणार का? हो, नक्कीच. बरं, काय पुढचं विजन काय असेल श्रीराज भरणेंचं? श्रीराज भरणेंच्या दृष्टीतून कसं मतदारांना काय बघायचं? माझं विजन एकच असेल की जी पंचायत समितीची योजना आहे, मी कारण की मी त्या लेवलला उभा राहतोय आणि पंचायत समितीमध्ये जे विविध योजना आहेत ते डायरेक्ट लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल ह्याचं मी काम करेन. एक पॉलिसी, जे गव्हर्नमेंटची पॉलिसीज आहे ते डायरेक्ट लोकांपर्यंत थेट पोहोचवण्याचं काम मी करेन. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तुमच्या वडिलांच्या मंत्री दत्तात्रय भरणेच्या पाठीशी आजपर्यंत उभा राहिला, तोच विश्वास आहे उद्याचा गुलाल कोणाचा? कसं काय? पुढचा उमेदवार अजून कोण आहे कसं आहे माहित नाही, थोड्या वेळात काहीतरी घडेल, टफ फाईट होईल, नाही होईल, कसं होईल? नक्कीच विश्वास आहे, पूर्णपैकी विश्वास आहे. तुम्हाला माहिती आहे की जे साहेबांनी आणि दादांनी जो निर्णय घेतलाय तो नक्कीच चांगला असेल. खूप खूप धन्यवाद. तर होते श्रीराज दत्तात्रय भरणे कुटुंबातील ही दुसरी पिढी आता खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये सक्रिय होते आणि विजयाचा गुलाल आम्ही उधळू. साहेबांनी जो निर्णय घेतलाय, दादांनी जो निर्णय घेतलाय, त्यांच्या निर्णयाला मतदार देखील आता साथ देतील असा विश्वास श्रीराज भरणे यांनी व्यक्त केला. देवा राखून, NDTV मराठी, इंदापूर.